इस्रायलकडून तेहरान बैरूतवर हवाई हल्ले. इराणमध्ये 742 जणांचा मृत्यू, 750हून अधिक जखमी. संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या मध्य पूर्वेतील तणाव दिवसेगणिक वाढताना दिसतो आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्याने याची सुरुवात झाली आहे, ज्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून परिस्थिती झपाट्यानं बिघडली आहे. इराणने प्रत्युत्तर म्हणून हल्ले सुरू केले. आखाती देशांमधील अमेरिकन तळ आणि दूतावासांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या लक्ष्यांवर हल्ले चढवले आहेत. इस्रायली हवाई दल इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर सतत हल्ला करतो आहे. इस्रायली लष्कराचे प्रवक्ते अविचाय अद्राई यांच्या मते इस्रायली विमानांनी इराणी रडार प्रणाली आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपकांना लक्ष्य केलं आहे. या संरक्षण प्रणाली चालवणाऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आलेलं आहे. इस्रायलने इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र स्थळांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. इस्रायलने तेहरान बैरूत येथे हवाई हल्ले केले आहेत. ते आत्तापर्यंत इराणमध्ये 742 लोक ठार झालेत आणि 750हून अधिक जखमी झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, इराण.